नमस्कार मैत्रिणींनो, आज आम्ही चाललो आहोत कोल्हापूरला. दख्खनचा राजा ज्योतिबा देवाचे दर्शन करण्यासाठी. तर आम्ही ज्योतिबाला जाण्यासाठी सकाळी लवकर निघालो होतो. तर हा प्रवास आहे सातारा ते कोल्हापूरचा. गाडीमध्ये माझ्या भावाची फॅमिली, माझी फॅमिली आणि बहिणीची फॅमिली असे आम्ही सर्वजण चाललो होतो. आमची छोटी छोटी सर्व मुले इथे मध्ये मध्ये दिसत आहेत. माझ्या माहेरी ज्योतिबा हे कुलदैवत असल्या कारणाने आम्ही दरवर्षी ज्योतिबाला जात असतो. इथे अवंती तिच्या माऊच्या मांडीवर बसलेली आहे आणि मला हात लावून सुद्धा देत नव्हती. तिला फक्त पूर्ण प्रवासात माऊच हवी होती. तिलाच उचलून घ्यायला सांगत होती. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत कोल्हापूरमध्ये. गाडीमधून उतरलो आणि सर्वजण ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघालो होतो. रोड छोटा असल्या कारणाने गाडी लावण्यासाठी जास्त जागा नव्हती, त्यामुळे पायीच चाललो होतो. ही आमची सर्व मुले चाललेली आहेत. आमची तिघेही सारखी भांडत असतात आणि पुन्हा तिघांनाही तीच हवी असतात. उन्हाळ्यात गेल्यामुळे ऊन खूप होते आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्या कारणाने मंदिरात पण भरपूर गर्दी होती. सर्व नवी जोडपी, नवरा नवरी सर्वजण देवाचे दर्शनासाठी आले होते, त्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती. मंदिरात व्यवस्थित लाईन लावली नव्हती, त्याच्यामुळे आधीच उन्हाळा असल्या कारणामुळे गरम खूप होत होते. आणि व्यवस्थित रांगेमध्ये दर्शन झाले तर व्यवस्थित दर्शनही घेता येते, परंतु इथे रांगच लावली नव्हती, त्याच्यामुळे खूप गर्दी, कोणीही कुठूनही घुसत होते. तर इथे बाहेर नंदीचे दर्शन घेतले आणि आत मंदिरात चाललो होतो. व्यवस्थित लाईन असेल तर दर्शन व्यवस्थित घेता येते, पण इथे तशी काही सुविधा केलेली नव्हती. इथे आमची अवंती. मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो
खूप गर्दी होती. दर्शन छान झाले. गर्दी होती पण दर्शन छान करता आले. जास्त वेळ थोडा देवासमोर थांबता आले, दर्शन घेता आले, त्यामुळे काही वाटले नाही. हे सर्व मुले उन्हामुळे खूप त्रासली होती. सकाळचे 11 वाजले होते पण ऊन खूप लागत होते. ही आमची अवंती गाडीमध्ये तिच्या दादासोबत बॉल खेळत आहे. अवंती गाडीत खूप छान राहते. सर्वजणांकडे जाणार आणि त्यात गाणे लावले होते त्याच्यामुळं पूर्ण गाडीत प्रवासात ती नाचत होती, बॉल खेळत होती, नाचत होती. इथे बघा अवंती लाजत आहे. कॅमेरा चालू केला की ती लाजत होती. ज्योतिबाचे दर्शन छान झाले आणि नंतर आम्ही घरून पावभाजी करून आणली होती. खाण्यासाठी मग आम्ही एका ठिकाणी जागा शोधून बसलो. इथे काही सामान, पत्रावळ्या वगैरे घ्यायच्या होत्या, ते घेण्यासाठी आमचा अंशू गेलेला होता. त्याची वाट पाहत होतो आणि इकडे अवंती बॉल खेळत होती. इथे आम्ही पावभाजी खाण्यासाठी बसलो होतो. पावभाजी व्यवस्थित 12-12:30च्या दरम्यान खाल्ली आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. ते मुलं एकमेकांना काहीतरी बोलत असतात आणि हसत असतात. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी आदमापूरला जाण्यासाठी निघालो. कोल्हापूरवरून आम्ही वहिनींच्या गावी गेलो. वहिनींच्या गावी सर्वांना भेटलो आणि नंतर 5 वाजता वहिनींच्या शेजारच्याच गावात आदमापूर आहे, बाळूमामांचे मंदिर आहे तिथे आदमापूरला आम्ही बाळूमामांच्या दर्शनासाठी गेलो होतो. आदमापूरला खूप छान सुखसोयींनी व्यवस्थित शांततेत दर्शन चालले होते, रांगेत दर्शन चालले होते. गर्दी होती पण खूप छान प्रसन्न वाटत होते. स्वच्छता होती, त्याच्यामुळे दर्शन छान झाले. इथे आम्ही मायलेकी काहीतरी बडबड करत आहोत. असे ज्योतिबाचे दर्शन घेतले, बाळूमामांचे दर्शन घेतले. तर कसा वाटला
हा व्हिडिओ नक्की पहा. आमच्या गमती जमती पहा. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.